मिर्झा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। विद्यादान हे श्रेष्ठदान असे म्हणतात। अनुसूचित जातीच्या मुलामुलींकरिता राज्यभरात स्वयंसेवी संस्थांनी आश्रमशाळा सुरू केल्या, परंतु शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांवरच आज उपासमारीची पाळी ओढवली आहे। त्यामुळे त्यांनी आझाद मैदानावर उपोषणाचा मार्ग स्वीकारला। 2002 पासून या आश्रमशाळा सुरू झाल्या। 2005-2006 ला राज्य शासनाने या शाळांना मान्यता दिल्या। त्यानंतर जुलै 2010 रोजी कर्मचारी संच व वैयक्तिक मान्यता देण्याचा शासनातर्फे निर्णय घेण्यात आला। या शाळांना शासनाने अनुदान द्यावे असा प्रस्ताव मांडण्यात देखील आला। त्यामधील शिक्षकांना योग्य ते वेतन द्यावे अशी मागणी करण्यात आली। याच मागणीच्या पूर्ततेसाठी शिक्षक आणि कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसले। कर्मचाऱ्यांना घर चालवण्यासाठी घरातील इतर सदस्यांवर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे। या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून सरकारविरुद्ध निषेध व्यक्त केला। हेच आश्रमशाळांमधील कर्मचारी गेल्या 10 ते 12 वर्षांपासून विनावेतन उपाशीपोटी विद्यादानाचे पवित्र कार्य करीत आहेत। तरी या आश्रमशाळांना अनुदान देऊन या शाळेतील 4 ते 5 हजार कर्मचाऱ्यांची उपासमार बंद करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील 288 आश्रमशाळांमधील कर्मचारी आझाद मैदान येथे उपोषणास बसले। यापैकी काही जणांची प्रकृती ढासळली आहे, परंतु त्यांचा निर्धार कायम आहे। आंदोलन करून सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे। शासनाने या शाळांच्या अनुदानाचा धोरणात्मक निर्णय घ्यावा ही त्यांची मागणी आहे। गर्जा महाराष्ट्र न्यूज, मुंबई। मिर्झा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।